मी प्राध्यापक बारस्कर VS रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर इयत्ता 11वी विषय मराठी। आज आपण इयत्ता 11वी मराठी विषय पाठ्यपुस्तकामधील घटक क्रमांक 8 ऐसी अक्षरे रसिके पद्ये, कवी आहेत संत ज्ञानेश्वर। त्यांचा जन्म 1275 आणि मृत्यू 1296। सुरुवातीला आपण बघणार आहोत या ओवी या रचनेमध्ये सुरुवातीला कवी परिचय आपण बघणार आहोत। श्रेष्ठ संत, प्रज्ञावंत तत्वज्ञ, अलौकिक प्रतिभावंत कवी, सर्व जगाला सन्मार्गाचा संदेश देणारे संत कवी, तत्वज्ञान, आत्मविचार, साक्षात्कार, काव्य सौंदर्य, कल्पना वैभव आणि रसाळपणा या दृष्टीने त्यांनी लिहिलेला अजोड ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, त्याला भावार्थ दीपिका असंही म्हटलं जातं। तत्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा अपूर्व संगम संत ज्ञानेश्वरांच्या रचनामध्ये आढळतो। संत ज्ञानेश्वरांच्या लेखनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते। विनयशील वृत्ती, अतुलनीय गुरुभक्ती, असीम करुणा, मातृहृदयी वात्सल्य, अजोड रसिकता असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दिसून येतात। संत ज्ञानेश्वर ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस। मराठीमधला पहिला संत संत ज्ञानेश्वरांना म्हटलं जातं आणि शेवटचा संत संत तुकाराम यांना म्हटलं जातं। या संत समाजामध्ये 18 पगड जातीमधील संत, स्त्री, पुरुष अशा प्रकारे होऊन गेले आणि संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा पाया एवढा भक्कम रोवला की त्यावर कितीही मजले चढवले तरीही तो पाया कधीही ढासाळू शकत नाही। आता आपण बघणार आहोत त्यांची ग्रंथ संपदा। संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी, त्याला दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका, दुसरा ग्रंथ आहे अमृत अनुभव, तिसरा ग्रंथ आहे चांगदेव 65, अभंग गाथा हे त्यांचे सुप्रसिद्ध ग्रंथ आहे। आपण या कवितेमध्ये त्यांनी काय वर्णन केलेले थोडक्यामध्ये अभ्यासणार आहोत। प्रस्तुत ओव्यातून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे। अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्द सामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझ्या मराठीतून अमृताशीही पैज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन। रसाळ बोलीत निर्माण केलेल्या या ओव्या म्हणजे मोठी मेजवानी आहे। या ओव्यांमध्ये रसाळ बोलताना दिलेली सूर्याची उपमाही विशेष परिणामकारक आहे। संत ज्ञानेश्वरांच्या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 14 ते 24 अशा या ओव्या
प्रामुख्यानं आपण अभ्यासणार आहोत. मी आता ओव्यांचं वाचन करत आहेत. माझा मराठीची बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, जिये कोवळिकेची न पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी, ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिव्हा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका, सहजे शब्दू तरी विशो श्रावणाचा, परी रसना म्हणे हा रसू आमचा, घ्राणाची भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल, नवल बोलतीये रेखेची वाहनी, देखता डोळ्याही पुरो लागे धनी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची हे, जेथे संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धाव बाहिरे, बोलू भुजाई आविष्करे आलिंगावया, ऐसे इंद्रिये आपुलिया भावी, झोंबती परितो सरीपणेचे बुझावे, जैसे एकला जग चेववी सहस्र करू, तैसे शब्दांचे व्यापकपण देखीजे असाधारण, पाहताया भावाज्ञा फावती गुण चिंतामणीचे, हे आसो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगीरली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामाशी, आता आत्मप्रभा नीच नवी, तेची करून ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरून जेवी, तयाशीची फावे. आणि शेवटची ओवी बघा. एथ श्रवणाचे नि पांगे, वीन श्रोतया होवावे लागे, हे मनाचे नि निजांगे भोगी जे नगा. या कवितेची मध्यवर्ती कल्पना बघा. अमृतापेक्षाही रसाळ असलेल्या मराठी भाषेची थोरवी या ओव्यांमध्ये अनेक दृष्टांतातून त्यांनी वर्णिली आहे. शब्द सामर्थ्यावर असलेला दृढ विश्वास येथे प्रकर्षाने व्यक्त झाला आहे. मराठी शब्द सौंदर्याचे गुणगान केले आहे. शब्दकळेला संत ज्ञानेश्वरांनी सूर्याची उपमा दिली आहे. त्यानंतर आपण या ओवीमधील जे कठीण शब्द आहे त्या कठीण शब्दाचे अर्थ आपण बघणार आहोत. पहिला शब्द आहे बघा, रसिके म्हणजे रसाळ, पैजा म्हणजे शर्यत किंवा स्पर्धा, कोवळिके म्हणजे कोमलता, श्रवण म्हणजे कान, घ्राण म्हणजे नाक, पद या शब्दाचा अर्थ आहे शब्द, भुजा म्हणजे बाहू किंवा हात, सहस्र करू सूर्य किंवा आत्मप्रभा. शेवटचा शब्द आहे आत्मप्रभा, स्वयंप्रकाश. या ओवीमधील टिपा बघूया आपण. पहिली टीप आहे अमृत. अमृत म्हणजे मृताला नवसंजीवनी देणारं, आणि दुसरा अर्थ आहे अमर करणारे स्वर्ग लोकीचे रसाळ पेय. दुसरी टीप बघा, कैवल्य रस, पारमार्थिक सुख किंवा आध्यात्मिक तत्व. तिसरी टीप बघा, निष्काम, कार्याचा परिणाम किंवा मोबदला. चौथा आकडा बघा, रेखेची वाहिनी, शब्द निर्मितीची प्रक्रिया
रेषा वाहते तसे शब्द तयार होतात. आणि अजून चिंतामणी हा 5वा आकडा बघा. मनातील इच्छा पूर्ण करणारा अलौकिक मणी. मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दाची महती सांगताना संत ज्ञानेश्वरांनी मराठी असे आमची मायबोली, माझी मातृभाषा मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी तितकी थोडकीच आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक पाईक आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आजच्या तासाला आपण संत ज्ञानेश्वरांच्या ऐसी रसिके ओवी कवी परिचय बघितला. त्यानंतर आपण कवितेचं प्रकट वाचन केलं. कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण बघितली. ओवी, त्या ओवीमधील कठीण शब्दाचे अर्थ आपण बघितले आणि ओवीमधील टिपा प्रामुख्यानं बघितल्या. नंतरचा भावार्थ आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. आपला आजचा तास संपलेला आहे. धन्यवाद.